श्री स्वामी समर्थ। मी फेसबुकवर फक्त उपाय सांगत असते, कारण कसं आहे सर्वांना सगळी आपली माहिती मिळत असते। त्याच्यामुळे मी उपाय सांगत असते की छोटे छोटे उपाय आपण घरात करू शकतो ज्यांना फायदा होऊ शकतो। तर आज थोडासा एक मोठा व्हिडिओ करते मी, म्हणजे ह्याच्यासाठी की मी न्यूमरॉलॉजिस्ट आहे आणि ज्योतिषशास्त्र दोन्ही पण बघते। मी ज्योतिषशास्त्र बघते म्हणजे तुमचे ग्रह कसे आहेत ह्याच्यासाठी बघते। न्यूमरॉलॉजी हा माझा महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे न्यूमरॉलॉजी म्हणजे कसं आहे, तुमचं ज्योतिषशास्त्रामध्ये जसे पूजा अर्चा असते तसं न्यूमरॉलॉजीमध्ये नेम करेक्शन असतं। रुद्राक्ष वापरणं, ब्रेसलेट वापरणं, स्टोन वापरणं, असे जे प्रकार असतात आपल्या ह्याच्यामध्ये त्यांना आपल्याला खूप छान फायदा पडतो। आता नेम करेक्शन म्हणजे कसं असतं, तुमचं जे नाव असतं ना, तुमचं आता जे नाव आणि आडनाव, ग्रह इकडचे तिकडे बदलू शकतात। प्रत्येक ग्रह आपली जागा बदलतो। जसं जसं तुमचे दिवस 2.5 महिने 2 महिने वर्षांना असे प्रत्येक ग्रहाचे बदलण्याची स्थिती असते। आता आपल्याला शनी ग्रहाचं चाल बदलली, जी आता 7.5 वर्षाची मेष राशीला 7.5 चालू झाली। अशा प्रकारे ग्रह बदलतात, पण आपली जन्मतारीख आणि नाव हे कायम बरोबर असतं। तर ज्यावेळेस आपण जन्मतारखेचा आणि नावाचा ज्यावेळेस आपण हिशोब करतो, जे तारखेची जी बेरीज करतो त्याला आपण मूल्यांक आणि भाग्यांक म्हणतो। मूल्यांक म्हणजे तुमची जन्मतारीख, भाग्यांक म्हणजे जन्मतारखेची संपूर्ण शेवटची बेरीज जी 1 अंकावर येते, 1 ते 9 अंकामध्ये असते। त्याचा आपल्या नावावर परिणाम होतो। समजा तुमचं नाव 1 अंकावर असेल आणि तुमचं जन्मतारीख 8 असेल, 17 असेल, 26 असेल तर 28 झाली जन्मतारीख, 8 झाली जन्मतारीख। 8 जन्मतारीख आणि 1 आणि 8 एकमेकाचे ॲनिमी नंबर आहेत। तुम्ही खूप कष्ट करता अशी लोक, किंवा ज्यांचं नाव 8 वर आहे जन्मतारीख 1 वर आहे, हे आपल्याला माहीत नसतं। कष्ट खूप असतं, पत्रिकेत तर दाखवतं हां कष्ट आहे, कारण ग्रहाचा परिणाम हा पत्रिकेत दाखवला जातोच। तर कष्ट आहे, मग आता काय करायचं? तर आपण पूजा अर्चा तर सारखी करतच असतो, नाही असं नाही आहे। प्रत्येक वेळेला आपण काय एवढं सगळं करू शकत नाही ना, की एवढं गंजलेलं असतो, एवढा आपण त्रास झालेला असतो कष्ट करून करून की जाऊ दे तिकडं, अशा पद्धतीनं असतं। त्यावेळेस आपण नेम करेक्शन, जे नेम करेक्शन म्हणते मी, नेम करेक्शन जे सारखं म्हणत असते, तर नेम करेक्शन केलं की नाही की तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होतं। म्हणजे आता अजय देवगणचं तुम्ही बघा, ऋतिक रोशनचं बघा, राणी मुखर्जीचं बघा, ह्यांचे आयुष्य बदलायला सुरुवात झाली ज्यावेळेस त्यांनी नेम करेक्शन केलं। आता धारावाहिकमध्ये म्हणलं तर एकता कपूर कायम धारावाहिक आपण बघितल्या, सास भी कभी बहू थी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, असे जे आहे त्याला नेम करेक्शननं ज्यावेळेस त्यांना चांगला फेम मिळतो, ज्यावेळेस प्रसिद्धी मिळते, त्या आपल्या नावात ज्यावेळेस आपण बदल करतो त्याचा हळूहळू आपल्यावर परिणाम होतो। परिणाम व्हायला कमीत कमी 1 वर्ष लागतं, आणि हा जो परिणाम आहे तो कायम टिकतो। म्हणजे तुमचा आता 6 महिने झाले ग्रह बदलले तर तुमचा परिणाम बदलतो असा नाही। त्यामुळे परिणाम बदलला की एक छानपैकी तेवढा चालू होतं आपल्याला। त्याच्यासाठी नेम करेक्शन करून घेणं म्हणजे कसं, ते पण महत्त्वाचं असतं। तुमचं नाव आडनाव हे दोन्हीचे नंबर, तुमची संपूर्ण बेरीज, तुमच्या जन्मतारखेची बेरीज, हे संपूर्ण एकत्र आपल्याला छानपैकी चांगल्या नंबरवर यायला हवं असतं, तेव्हा ह्याचा रिझल्ट मिळतो। म्हणजे मी बघितलं, माझा ए वाढवला, माझा बी वाढवला, माझा सी वाढवला, असा करून चालत नाही। त्याला आपल्या मनानं तर बदललं तर जे पण आपली परिस्थिती आहे, झाला लकीनं तर चांगलं होतं, जर नाही झालं तर आहे ती पण परिस्थिती आपली खाली येते। त्यामुळे नेम करेक्शन करणं स्वतः चुकीचं करू नका, आणि करून घेताना चांगल्या ठिकाणी करून घ्या। आणि हा सर्वात खूप छान फायदा आहे। हे मी सारखं आता मराठीमधून जास्त सांगायला लागले, कारण जे माझे आता फेसबुकला जे लोक आहेत, इन्स्टाला आहेत, यूट्यूबला आहेत, त्यांना मराठीमध्ये ज्या म्हणजे माझ्या वयाच्या म्हणा, माझ्यापेक्षा जरा मोठ्या असतील, माझ्यापेक्षा बरोबरीच्या असतील, माझ्यापेक्षा जरा खाली असतील, त्यांना जास्त न्यूमरॉलॉजीचं असं माहीत नाही। ज्यांना न्यूमरॉलॉजीचे बघतात व्हिडिओ हे, त्यांना हिंदीमध्ये असतात, त्यांचं होत असेल, कळत असेल, पण महत्त्वाचा नेम करेक्शन हेच माहीत नाही की आयुष्याचा टप्पा जर पूर्ण ओलांडायचा असेल, चांगलं जर करायचं असेल तर आपल्याला नेम करेक्शन महत्त्वाचं आहे। हे माझं मत झालं, हे माझी दृष्टी झाली, हे माझं बघण्याचा एक मार्ग झाला की जो मला माहिती आहे, जो माझ्या मुलींचं बदललं, जे माझ्या नातवाचं बदललं, जे माझं स्वतःचं बदललं। आता ह्या वर्षात मी ह्या वयात मी माझं आयुष्य न्यूमरॉलॉजी शिकून जे पुढं चालू केलं, आणि जे ग्रह बदलून माझं नेम करेक्शन करून हे जे मी चालू केलं, हे मी तुम्हाला सांगावं एवढ्यासाठी हा मी व्हिडिओ तयार केलेला
आहे. ह्याच्यापैकी बाकी दुसरं काही नाही. श्री स्वामी समर्थांची कृपा आहे माझ्यावर, ह्याच्या पुढं राहू देत. माझं स्वतःचं ऑफिस आहे, त्यामुळं मी जे काय सांगते ते स्वामींच्या कृपेनं लोकांचं चांगलं व्हावं, लोकांना हे कुणाला पटतं कुणाला पटत नाही ह्याच्या त्याचा भाग आहे. पण हा माझा दृष्टिकोन आहे. स्वामींच्या दृष्टीनं जे मी सांगितलं हे स्वामींच्या कृपेमुळं आज चालू आहे माझं. श्री स्वामी